बटोरे को बिल्कुल इसका नुकसान हुआ कहीं ना कहीं लोगों के मन में ये जहर फैलाने वाले हैं कौन? और यही तो मेरा सवाल था कि नहीं 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 ये क्या कहा था आपने, बटेंगे तो पिटोगे, तो ये जहरीला प्रचार किया किसने? नहीं, फिर अगर मैं ऐसी बात कहूँ, हम ट्रैक बदली हो जाएगा। मॉब लिंचिंग वगैरह करने वाले जो लोग हैं, वैसे तो कभी कुछ हुआ नहीं ना, वैसे तो कभी कुछ हुआ नहीं ना। और हमने तो कोविड के समय में ना मैंने कभी किसी की भाषा देखी थी, ना कभी मैंने किसी का मजहब पूछा था। मैंने तो मेरा कर्तव्य निभाया था और हमने हमेशा निभाया। जो भी कोस्टल रोड किया है या पानी की समस्या है, हर घर में जाता है, पानी भी जाता है, हर कोई वहां से जाता है। अंकित वगैरह तो उसी वोट्स पे तो आए ना, अंकित आए ना, हमारे कुछ लोग कांदिवली में है, मागाटाने में है, अन्य कोरेगांव में आए। जैसे आदित्य कह रहा है कि उत्तर भारतीयों ने भी हमें वोट तो किया ना। भाजपचा महापौर आता जवळ सिद्ध झालेले आहेत, पण आता मुंबईची चावी आता दिल्लीकरांच्या हातात जाणार, पण हे रोखण्यासाठी आपलं काय पावलं असेल? त्याच्यासाठी तर आम्ही सांगत होतो ना ओरडून, त्याच्यासाठी तर आम्ही सांगत होतो की अफगाणिस्तान होऊ देऊ नका। आणि साहजिकच आहे की महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही काही कमजोर नाही आहोत, आमची संख्या पण भरपूर आहे आणि रस्त्यावरती तर आम्ही आहोतच। देवेंद्र फडणवीसांनी आता संभाजीनगर माहिती दिली की अजून मला उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा आलेल्या नाहीये, अपेक्षा आहे जरा काय माईक फिरतो ना। देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं अजून उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा आल्या नाही, देणार का फोन करून शुभेच्छा? शुभेच्छा द्यायला मला मी तेवढा काही खतरूड नाहीये, पण साहजिकच आहे एवढं सगळं त्यांनी कर्मकांड केल्यानंतर आम्ही जी त्याला टक्कर दिले त्याचंही कौतुक त्यांनी केलं पाहिजे। सर, एक प्रश्न विचारायचा आहे, ह्यावेळेला राज्य निवडणूक आयोगाकडे ज्या कंप्लेंट्स केल्या गेल्या त्यापैकी एक कंप्लेंट नवीन होती ती म्हणजे शाईबद्दलची, इनडेलिबल इंक। आता त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सांगितलंय की ज्यांनी हे पुसण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरुद्ध आम्ही नाही, अशा निवडणूक आयुक्ताबद्दल विरुद्ध जनता ऍक्शन घेईल। त्यांनी लोकांच्या भावनेशी खेळ करू नये, ते म्हणजे कोणी ब्रह्मदेवाचा बाप नाहीये, त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये। लोकशाहीचा अपमान केला तर निवडणूक आयुक्तांना सुद्धा शिक्षा करावी लागेल। नाही, मी दिला ना, आता बोललो नाही, मी उत्तर दिलेलं आहे की त्यांनी लोकभावनेचा अनादर करू नये, संविधानाचा अनादर करू नये। संविधानापेक्षा निवडणूक आयुक्त मोठे नाहीत, ते सुद्धा एक मतदार आहेत, त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार असतो। ते जर एका पक्षाला मतदान करू शकत असतील याचा अर्थ ते सुद्धा निष्पक्षपातीपणाने काम करू शकतात का, हा प्रश्न त्यांना विचारायला लागेल। आणि दुसरा प्रश्न असा आहे की राज्यभरातले जे आकडे आले त्याचं एकंदरीत विश्लेषण करता तुम्हाला असं वाटतं का की 2029च्या निवडणुकांसाठीचं हे हा प्रिव्ह्यू आहे किंवा त्यावेळेला कशी हे एकंदरीत राज्याचं चित्र दिसेल त्याबद्दल हे लक्षण आहे? आपल्या मराठीमध्ये काही म्हणी असतात आहेत, त्याच्यात एक म्हण खूप छान आहे, अति तेथे माती। ह्यांचं आता अति होते त्याच्यामुळे त्याची माती व्हायला वेळ नाही लागणार, म्हणजे 29 सुद्धा खूप लांब झालं। सर, एक सवाल है कि अब महाराष्ट्र में और मुंबई में रिजॉर्ट पॉलिटिक्स जो है वो शुरू हो चुकी है। महापौर को लेकर आप क्या कहेंगे? आप लोग की गिनती हालांकि इतनी नहीं है लेकिन उसके बावजूद कुछ आगे का प्लान अगर आप बता पाए। नहीं, मैं क्या बता सकता हूँ। अभी पहले किसने कहा ना, अभी वो मांग कर रहे हैं, हाँ, तो पहले तय होने दो। 2.5 साल में उनमें जो आए हैं, अगर पहले 2.5 साल महापौर बनेगा क्या, कि फिर और किसी उनकी पार्टी तोड़कर महापौर, जैसे मेरी पार्टी तोड़कर मेरा ही मुख्यमंत्री बनाया था, वैसे उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे क्या, वो देखने जैसी चीज। अभी इंटरेस्टिंग होगी बात। मुझे लगता है कि उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे, भाजपा महापौर बनाएगी। दुबार मतदानासंदर्भात आपण नेहमीच मोकल होता, तर आपल्यापर्यंत